कल्पना करा, एखादी व्यक्ती डॉक्टरांच्या केबिन बाहेर वेटिंग रूममध्ये बसली आहे. ती व्यक्ती मोबाईलमध्ये बघत आहे, पायांची सतत हालचाल करत आहे आणि तिला वाटतंय की तिची तपासणी अजून सुरू झालेली नाहीये. हां, पण सत्य थोडं वेगळं असतं. अगदी तेच. सत्य हे आहे की ती तपासणी त्या व्यक्तीने त्या क्लिनिकच्या दारातून आत पाऊल ठेवल्या क्षणीच सुरू झालेली असते. तर आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मानवी मेंदू आणि विचार कसे वाचले जातात हे उलगडून पाहणार आहोत. आणि तेही कोणत्याही जादूटोण्याने नाही, तर अगदी विज्ञानाच्या मदतीने. हो ना. आपल्याकडे आज मेंटल स्टेटस एक्झामिनेशन, ज्याला MSE म्हणतात, आणि क्लायंट हिस्ट्रीच्या काही अत्यंत रंजक नोट्स आहेत आणि त्यातूनच आपण या प्रक्रियेचा वेध घेणार आहोत. नक्कीच. खरं तर मानवी मेंदू हा एका ब्लॅक बॉक्स सारखा आहे बघा. विज्ञानाने हृदयाचे, फुफ्फुसांचे काम कसे चालते हे शोधून काढले आहे. पण या ब्लॅक बॉक्सच्या आत नेमके काय सुरू आहे हे बाहेरून काढलेल्या MRI मध्ये नेहमीच दिसत नाही. अच्छा, म्हणजे विचारांचा MRI काढता येत नाही? बरोबर. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीचा वेध घेण्यासाठी MSE सारख्या वैज्ञानिक आणि पद्धतशीर साधनांचा वापर केला जातो. आणि या नोट्स वाचताना मला सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ही वाटली की ही तपासणी प्रत्यक्ष संवादाच्याही आधी सुरू होते. म्हणजे मघाशी आपण जे वेटिंग रूमचं उदाहरण दिलं, तिथेच मानसोपचार तज्ज्ञांचं निरीक्षण सुरू झालेलं असतं. हो, तिथेच खरी सुरुवात होते. क्लायंटची वेशभूषा, स्वच्छता आणि शारीरिक हालचाली यातून अनेक संकेत मिळतात. म्हणजे कपड्यांवरून मानसिक स्थिती कशी काय ओळखता येईल? उदाहरणार्थ बघा, बाहेर कडाक्याचे ऊन आहे आणि तरी एखाद्या क्लायंटनी 3 लेअरचे जाड जॅकेट घातले असेल तर ते केवळ एक फॅशन स्टेटमेंट नसतं. ते एका मोठ्या समस्येचं लक्षण असू शकतं. एक मिनिट. समजा बाहेर ऊन असताना एखाद्याने जॅकेट घातलं असेल तर त्याला फक्त थंडी वाजत असेल किंवा ताप आला असेल ना? हा विचार खूप स्वाभाविक आहे. यावरून लगेच मानसिक आजाराचा निष्कर्ष काढणं घाईचे नाही का ठरणार? अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलात. आणि म्हणूनच तज्ज्ञ तिथेच निष्कर्ष काढत नाहीत, तर याला एक क्लू किंवा संकेत मानतात. अच्छा, एक प्राथमिक संकेत. हो. जर ती व्यक्ती ऋतुमानाशी विसंगत कपडे घालत असेल तर ते शरीराचे तापमान नियंत्रित करण्याच्या क्षमतेतील बिघाड दर्शवू शकतं किंवा स्किझोफ्रेनियासारख्या आजाराचे लक्षण असू शकतं. बापरे. किंवा अगदी स्वतःची काळजी घेण्यातील, ज्याला आपण सेल्फ केअर म्हणतो, त्यातील कमतरताही असू शकते. हा केवळ पहिला धागा असतो. तसेच ती व्यक्ती स्वतःशीच काहीतरी पुटपुटत आहे का हे पण पाहिलं जातं. किंवा केबिन बाहेर सतत अस्वस्थपणे फेऱ्या मारत आहे का, हे सगळं. म्हणजेच हे एका गुप्तहेरासारखं आहे ना? अगदी शेरलॉक होम्स सारखं. हो. शेरलॉक होम्स समोरचा माणूस काहीही बोलण्याआधीच त्याच्या बुटावरील चिखल बघून तो कुठून आलाय याचा अचूक अंदाज लावतो. तसंच काहीसं हे आहे. पण इथे सर्वात वेधक गोष्ट ही आहे की हा केवळ अंदाज नसून एक पद्धतशीर दृष्टिकोन आहे. जेव्हा ती व्यक्ती केबिनमध्ये येते तेव्हा थेट निष्कर्षावर न उडी मारता संवादाची सुरुवात जाणीवपूर्वक केली जाते. म्हणजे कसं? थेट प्रश्न विचारत नाहीत? सुरुवातीला ओपन एंडेड प्रश्न विचारले जातात. जसे की तुम्हाला आज येथे कशामुळे यावेसे वाटले? ज्याचे उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये देता येत नाही असे प्रश्न. अगदी बरोबर. यामुळे त्या व्यक्तीला मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळते आणि मग हळूहळू क्लोज एंडेड प्रश्नांकडे वळले जाते. म्हणजे थोडे अधिक विशिष्ट प्रश्न? हो. जसं की हे नैराश्य आठवड्यातून किती दिवस जाणवते? इथे विशिष्ट माहितीवर लक्ष केंद्रित केले जाते. संवादाच्या याच टप्प्यावर मला त्या संदर्भांमधील आणखी एक गोष्ट खूप वेगळी वाटली. जेव्हा क्लायंट त्यांची मुख्य तक्रार सांगतो, म्हणजेच चीफ कंप्लेंट, तेव्हा तज्ज्ञांनी ती नोंदवताना क्लायंटच्याच शब्दांत लिहिणं अपेक्षित असते. हो, अगदी कोटेशन मार्क्समध्येच. हे असं का? तज्ज्ञ आपल्या वैद्यकीय भाषेत का लिहू शकत नाहीत? म्हणजे ते अधिक सोयीस्कर नाही का? कारण तिथे तज्ज्ञांचा स्वतःचा दृष्टिकोन किंवा पूर्वग्रह मध्ये येऊ नये. जर त्या व्यक्तीने म्हटले, माझ्या डोक्यात सतत एक भोंगा वाजत असतो, तर ते तसेच लिहून ठेवणे आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे शब्दात बदल करायचा नाही. नाही. जर तज्ज्ञाने तिथे ऑडिटरी हॅल्युसिनेशन असा वैद्यकीय शब्द लगेच वापरला तर त्या व्यक्तीच्या खऱ्या अनुभवाचा मूळ अर्थ हरवू शकतो. ती व्यक्ती स्वतःच्या समस्येला कसे पाहते हे त्यांच्याच शब्दांतून सर्वोत्तम समजते. खरंच हा खूप सूक्ष्म विचार आहे. आणि त्यानंतर येतो तो कुटुंबाचा इतिहास, म्हणजेच फॅमिली हिस्ट्री. मला नेहमी वाटायचं की आजोबांना मधुमेह होता म्हणून नातवाला होऊ शकतो, हा फक्त शारीरिक आजारांचा भाग आहे. पण तसं नसतं. मग मानसिक आरोग्य ते हे इतकं महत्वाचं का असतं?
फक्त अनुवांशिकतेसाठी? अनुवांशिकता हा एक भाग आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे उपचारांची दिशा ठरवण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे उपचारांसाठी फॅमिली हिस्ट्री. ते कसं काय? समजा कुटुंबातील एखाद्या सदस्याला पूर्वी असाच एखादा मानसिक आजार असेल हं, आणि त्यांना एका विशिष्ट उपचाराने किंवा औषधाने चांगला फायदा झाला असेल, ओके. तर तोच उपचार या क्लायंटसाठीही उपयुक्त ठरण्याची दाट शक्यता असते. जीन्स औषधांना कसा प्रतिसाद देतात याचा हा एक मोठा क्लू असतो. अरे वा! हे तर उपचारांचा एक प्रकारचा शॉर्टकट शोधल्यासारखं झालं. पण या सगळ्या प्रक्रियेत एक कायदेशीर बाजू पण नमूद केली आहे. हो, ती खूप महत्वाची आहे. संदर्भांमध्ये असॉल्ट विथ बॅटरी असा शब्दप्रयोग आलाय, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय तिची मानसिक तपासणी करणे हा चक्क गुन्हा ठरू शकतो. होय, आणि यामागील तर्क अगदी स्पष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या शरीरावर आणि मनावर पूर्ण अधिकार असतो. आणीबाणीची परिस्थिती वगळता कोणत्याही व्यक्तीवर तिच्या इच्छेविरुद्ध वैद्यकीय किंवा मानसिक चाचण्या लादता येत नाहीत. बरोबर आहे ते. म्हणूनच सुरुवातीलाच संमती घेणे किंवा ज्याला कन्सेंट म्हणतो आपण, हो. तो कायदेशीर दस्तऐवज तयार करणे अत्यावश्यक असते. हा विश्वास आणि आदर निर्माण करण्याचा पहिला टप्पा आहे, हे नक्की. तर आत्तापर्यंत आपण पार्श्वभूमी, इतिहास आणि कायदेशीर बाजू समजून घेतली. पण या मेंटल स्टेटस एक्झामिनेशनच्या गाभ्याकडे वळताना 2 शब्द सतत समोर येतात, मूड आणि अफेक्ट. मला नेहमी वाटायचं की हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत. बहुतेक लोकांना तसंच वाटतं. पण या संदर्भानुसार त्यांच्यात खूप मोठा फरक आहे. हा फरक म्हणजे हवामान आणि हवामानाचा अंदाज यातील फरकासारखा आहे का? हे उदाहरण अतिशय समर्पक आहे. आपण याला थोडं अधिक स्पष्ट करूया. हवामान रोज बदलतो, तसा अफेक्ट बदलतो. अच्छा, अफेक्ट बदलत असतो. हो, पण हवामानाचा अंदाज किंवा ऋतू दीर्घकाळ टिकतो. तो म्हणजे मूड. मूड म्हणजे ती व्यक्ती आतून कसा अनुभव घेत आहे. म्हणजे जेव्हा आपण विचारतो तुम्हाला कसं वाटतंय, बरोबर. आणि उत्तर येते मी खूप दुःखी आहे, तर तो त्यांचा मूड झाला. पण अफेक्ट म्हणजे त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर आणि वागण्यात काय दिसत आहे. म्हणजे जे आत आहे ते मूड आणि जे बाहेरून दिसतं ते अफेक्ट. पण मग यात विसंगती कशी काय असू शकते? नेमकी तीच तर गोम आहे. समजा एखादी व्यक्ती सांगता आहे की ती अत्यंत दुःखी आहे, पण हे सांगताना ती सतत मोठ्याने हसत असेल. दुःखी आहे पण हसते. हो, याला इनकॉन्ग्रुएंट अफेक्ट म्हणतात. म्हणजे आतले हवामान आणि बाहेरचे वातावरण यात ताळमेळ नाही. बापरे. किंवा कधीकधी चेहऱ्यावर अजिबातच भाव नसतात, ज्याला फ्लॅट अफेक्ट म्हणतात. या विसंगतीवरून मेंदूतील रासायनिक बदलांचा खूप मोठा अंदाज येतो. हे तर थक्क करणारं आहे. आता आपण या ब्लॅक बॉक्सच्या आणखी आत जाऊया. विचार प्रक्रिया म्हणजे थॉट प्रोसेस आणि थॉट कंटेंट. हा खूप रंजक भाग आहे. हे समजायला मला सुरुवातीला थोडा वेळ लागला. म्हणजे थॉट प्रोसेस हा रेल्वेचा ट्रॅक आहे आणि थॉट कंटेंट म्हणजे त्या ट्रेनमध्ये भरलेला माल आहे का? तंतोतंत. थॉट प्रोसेस म्हणजे व्यक्ती कसे विचार करते, विचारांची जुळवाजुळव कशी होते, हा तो रेल्वेचा ट्रॅक. जर ट्रॅकच विस्कळीत असेल तर आपल्याला वर्ड सॅलडसारखी अवस्था दिसते. वर्ड सॅलड म्हणजे? शब्दांची अर्थहीन सरमिसळ का? होय. समजा एखाद्याने विचारले, तुम्ही आज काय जेवलात? आणि उत्तर आले, निळा रस्ता, खुर्ची धावत आहे. याचा तर काहीच अर्थ लागत नाहीये. बरोबर. या वाक्यात व्याकरणाचा किंवा अर्थाचा काहीच संबंध नाही. किंवा निओलॉजिझम, जिथे व्यक्ती स्वतःचेच नवीन आणि विचित्र शब्द तयार करते, ज्यांच्या बाह्य जगासाठी काहीच अर्थ नसतो. आणि जर ही विचारांची ट्रेन खूप वेगाने धावत असेल तर? त्याला आपण फ्लाइट ऑफ आयडियाज म्हणतो. ट्रेन इतक्या वेगाने धावते की मध्ये येणारे स्टेशन स्पष्ट दिसतच नाहीत. व्यक्ती एका सेकंदात कुत्र्यांबद्दल बोलते, दुसऱ्या सेकंदाला राजकारणावर जाते आणि तिसऱ्या सेकंदाला मंगळग्रहावर पोहोचते. म्हणजे विषयावरून विषयावर उड्या मारणे. हा सगळा प्रोसेस किंवा ट्रॅकचा भाग झाला. अगदी बरोबर. आणि मग थॉट कंटेंट म्हणजे प्रत्यक्ष विचारांचा विषय किंवा ट्रेनमधला माल. होय. व्यक्ती काय विचार करत आहे हा कंटेंटचा भाग. यामध्ये हॅल्युसिनेशन म्हणजेच आभास आणि डिल्युजन्स म्हणजेच भ्रम यांचा समावेश होतो. हॅल्युसिनेशन म्हणजे अशा गोष्टी दिसणे, ऐकू येणे किंवा जाणवणे ज्या प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत. जसे की खोलीत कोणी नसतानाही आवाज ऐकू येणे. होय, ज्याला ऑडिटरी हॅल्युसिनेशन म्हणतात. आणि डिल्युजन म्हणजे असा खोटा विश्वास जो पुराव्यांनिशी खोटा सिद्ध करूनही ती व्यक्ती सोडायला तयार नसते. जसं की चित्रपटांमध्ये दाखवतात तसं. हो, जसे की माझ्याकडे अदृश्य होण्याची सुपर पॉवर आहे किंवा टीव्हीवरील बातम्यांमधून मला गुप्त संदेश दिले जात आहेत. बापरे, हे सर्व समजून घेणं किती गुंतागुंतीचे आहे.
पण याच टप्प्यावर संदर्भांमध्ये एक अत्यंत गंभीर विषयही आला आहे, आत्महत्या आणि हत्येचे विचार, ज्याला सुसायडल आणि होमिसायडल आयडिएशन म्हणतात. याबद्दल क्लायंटला स्पष्टपणे विचारणे किती महत्वाचे आहे. होय, आणि याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालत नाही. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर समजेल की तज्ज्ञांचे मुख्य काम केवळ निदान करणे हे नसून जीव वाचवणे हे देखील असते. तर ते सर्वात महत्वाचे आहे. स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवण्याचे विचार येतात का, असे थेट प्रश्न विचारणे आवश्यक असते. जर उत्तर हो असेल तर त्यांच्याकडे काही विशिष्ट योजना आहे का हे तपासावे लागते. यातूनच पुढील संभाव्य धोके रोखता येतात. तर अशा प्रकारे आपण निरीक्षण आणि संवादाचा टप्पा पूर्ण केला. पण मला सांगा, मानवी निरीक्षण हे शेवटी व्यक्तिनिष्ठ म्हणजे सब्जेक्टिव्ह असू शकते ना? हो, नक्कीच. एखाद्या तज्ज्ञाला एखादी गोष्ट वर्ड सॅलड वाटेल तर दुसऱ्याला ती वेगळी वाटू शकेल. मग या सर्व मानसिक स्थितीला एखाद्या ठराविक संख्येत किंवा स्कोअरमध्ये कसे मोजले जाते? विज्ञानात मोजमाप महत्वाचे असते ना? त्यासाठीच MMSE म्हणजेच फोल्स्टीन मिनी मेंटल स्टेट एक्झामिनेशन वापरली जाते. ही 30 गुणांची एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रमाणित चाचणी आहे. अच्छा, म्हणजे इथे त्याला स्कोअर मिळतो. हो, यामध्ये एकाग्रता, स्मृती आणि भाषा यांसारख्या संज्ञात्मक क्षमता मोजल्या जातात. यामध्ये 24च्या खाली गुणाल्यास मेंदूच्या कार्यक्षमतेत काहीतरी बिघाड असल्याची दाट शक्यता मानली जाते. या चाचणीतील प्रश्न वाचून मी खरोखरच चक्रावले. म्हणजे एका प्रश्नात 100 मधून 7 सतत वजा करत जायला सांगतात. सिरियल 7s. हो, तो एक महत्वाचा भाग आहे. पण 100 मधून 7 वजा करत जाणे हे तर चांगल्या लोकांना कठीण जाईल. हीच विशिष्ट पद्धत का वापरली जाते? इथे काही गणिताची परीक्षा चालू असते का? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे. पण जर आपण यामागील विज्ञान समजून घेतले तर लक्षात येईल की याचा उद्देश गणिताची कौशल्य तपासणे हा नाहीच आहे. मग याचा उद्देश काय आहे? याचा मुख्य उद्देश वर्किंग मेमरी आणि एकाग्रता तपासणे हा आहे. जेव्हा 100 मधून 7 वजा केले जातात तेव्हा आलेले उत्तर म्हणजे 93 डोक्यात लक्षात ठेवावे लागते आणि मग त्यातून पुन्हा 7 वजा करावे लागतात. म्हणजे 86. बापरे, हे अवघड आहे. हो ना, यासाठी मेंदूला खूप जास्त लक्ष केंद्रित करावं लागतं. जर हे जमत नसेल तर त्यांना WORLD हा शब्द उलट क्रमाने स्पेल करायला सांगितला जातो. ओके, म्हणजे हे मेंदूवर ताण देऊन तो किती तग धरतो हे पाहण्यासारखे आहे. यात आणखी एक भाग होता, 2 एकमेकात अडकलेले पंचकोन कागदावर काढायला लावणे. हे नक्की काय तपासते? हे विजिओस्पेशियल क्षमता तपासते. परायटल लोबच्या कार्याचे हे एक निदर्शक असते. थांबा. व्हिज्युओस्पेशियल आणि परायटल लोब हे शब्द तर अगदी डोक्यावरून गेले. सोप्या भाषेत सांगायचं तर हे काय आहे? माफ करा, मी थोडे तांत्रिक भाषेत गेलो. सोप्या भाषेत सांगायचे तर ही आपल्या मेंदूची GPS सिस्टम आहे. अच्छा, GPS सिस्टम. हो, डोळ्यांनी पाहिलेली आकृती मेंदूत कशी प्रोसेस होते आणि हातांच्या हालचालींद्वारे ती कागदावर तशीच्या तशी कशी उतरवली जाते याचे हे उत्तम परीक्षण आहे. जर मेंदूत बिघाड असेल तर ती व्यक्ती ते 2 पंचकोन योग्य प्रकारे जोडू शकणार नाही. आता अगदी स्पष्ट झालंय. यासोबतच अमूर्त विचार तपासण्याची पद्धती मला खूप रंजक वाटली. यात म्हणींचा अर्थ विचारला जातो, जसे की सांडलेल्या दुधावर रडण्यात अर्थ नाही. होय, जर विचार प्रक्रिया कॉन्क्रीट म्हणजे अत्यंत शाब्दिक असेल तर व्यक्ती म्हणेल, हो, दूध सांडलं तर फरशी खराब होते म्हणून रडू नये. म्हणजे अगदी शब्दशः अर्थ घेतात. बरोबर. पण जर विचार प्रक्रिया ॲब्स्ट्रॅक्ट असेल तर ते योग्य अर्थ सांगतील की ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत आणि ज्या बदलता येत नाहीत त्याबद्दल दुःख करत बसू नये. आणि मग येतो निर्णय क्षमतेचा भाग. समजा तुम्ही चित्रपटगृहात आहात आणि तुम्हाला धूर दिसला, तर तुम्ही काय कराल? चांगला निर्णय असेल की फायर ब्रिगेडला बोलवणे, आणि वाईट निर्णय असेल की तिथेच बसून राहणे. अगदी बरोबर. या सर्व चाचण्या मिळून एक परिपूर्ण चित्र उभे करतात. याच टप्प्यावर केज नावाचं एक छोटं पण अत्यंत प्रभावी स्क्रीनिंग टूलही वापरले जाते. CAGE, केज. हे व्यसनाधीनता तपासण्यासाठी असते ना? हो, प्रामुख्याने त्याचसाठीच. या शब्दातील प्रत्येक अक्षराचा एक अर्थ आहे. C म्हणजे कट डाऊन, व्यसन कमी करावंसं वाटतं का? A म्हणजे अनॉइड, लोकांनी पिण्यावरून टोकल्यामुळे चिडचिड होते का? G म्हणजे गिल्टी, अपराधी वाटतं का? आणि E म्हणजे आय ओपनर,
सकाळी उठल्या उठल्या व्यसनाची गरज भासते का? अगदी बरोबर. पण माझा प्रश्न असा आहे की थेट तुम्हाला दारूचं व्यसन आहे का असं का विचारलं जात नाही? हे असे गोलमाल प्रश्न का? कारण व्यसनाच्या बाबतीत लोक अनेकदा डिनायलमध्ये असतात. ते सत्य स्वीकारायला तयार नसतात. म्हणजे ते लपवण्याचा प्रयत्न करतात? हो, थेट विचारले तर उत्तर नाही असेच येईल. पण केजमधील प्रश्न हे बचावात्मक पवित्रा भेदून आत शिरतात. अच्छा. जसे की लोकांनी टोकले की राग येतो का, हा प्रश्न थेट व्यसनावर नाही, तर त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक संघर्षावर आहे, ज्यामुळे खरे उत्तर मिळण्याची शक्यता खूप वाढते. या 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे जरी हो असतील, तर तिथे धोक्याची घंटा वाजते. किती हुशारीने डिझाईन केले हे. तर आता आपल्याकडे वेटिंग रूमचं निरीक्षण आहे, संवादातून मिळालेली माहिती आहे आणि या चाचण्यांचे स्कोर आहेत. पण या सगळ्या माहितीचे पुढे काय होते? यातूनच निष्कर्ष काढला जातो. म्हणजे नक्की कसा? या सर्व माहितीच्या एकत्रीकरणातून डिफरन्शियल डायग्नोसिस तयार होतो. म्हणजे ही सर्व लक्षणे एखाद्या गाळणीतून खाली आणली जातात. नक्की कोणता आजार असण्याची शक्यता आहे याची एक यादी तयार होते आणि त्यातून अचूक आजार शोधला जातो. आणि एकदा हे निदान निश्चित झाले की मग उपचाराची दिशा ठरवली जाते. होय, अगदी तसेच. येथे मला एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधावेसे वाटते. या सर्व प्रक्रियेत क्लायंटला सोबत घेऊन चालणे आणि त्यांचे प्रबोधन करणे ही एक मोठी पायरी आहे. केवळ औषधे देऊन चालत नाही, तर औषधांचे महत्त्व आणि योग्य पोषण याबद्दल त्यांना शिक्षित करणे गरजेचे असते, नाही का? 100%. कारण उपचारांची खरी प्रगती ही त्या व्यक्तीच्या स्वतःच्या सहभागावर अवलंबून असते. जोपर्यंत त्यांना स्वतःला त्यांच्या स्थितीची समज येत नाही, तोपर्यंत केवळ डॉक्टर काहीही करू शकत नाहीत. हे सर्व ऐकताना एक गोष्ट नक्की जाणवते की आपले मन आणि विचार प्रक्रिया किती गुंतागुंतीची आणि अद्भुत आहे. आणि ज्या कोणाला या संकल्पना अधिक स्पष्टपणे समजून घ्यायच्या असतील किंवा खऱ्या आयुष्यात वापरण्यासाठी प्रॅक्टिकल टूल्स, तंत्र आणि फ्रेमवर्क शिकायची असतील, त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. नक्कीच. मार्गदर्शन नेहमीच उपयुक्त ठरते. हो ना. मुंबई बेस्ड कॉर्पोरेट ट्रेनर, लाईफ कोच आणि स्पिरिच्युअल काउन्सिलर मेहक पंजाबी यांच्याशी फ्री डिस्कव्हरी सेशनसाठी संपर्क साधता येऊ शकतो. त्या माइंडसेट आणि पर्सनल डेव्हलपमेंटवर गाइडेड बुक रीडिंग सेशन्स घेतात. ही खूप छान आहे. आणि विशेष म्हणजे त्या नोटबुक, LMA आणि ChatGPT सारख्या AI टूल्सवर प्रॅक्टिकल लर्निंग सेशनसुद्धा चालवतात, ज्यामुळे शिकणं अधिक सोपे आणि प्रभावी होतं. अधिक माहितीसाठी 9920794999 या नंबरवर व्हॉट्सॲप करता येईल. हे अत्यंत आवश्यक आहे, कारण ज्ञान मिळवणे ही केवळ पहिली पायरी आहे. आपण आज जे काही शिकलो ते प्रत्यक्ष आयुष्यात वापरणे, यातूनच खरा वैचारिक आणि मानसिक विकास होतो. अगदी खरंय. तर आज आपण ह्या सखोल विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. आजचा आपला प्रवास खरोखरच थक्क करणारा होता. हो, खूपच रंजक. आपण सुरुवात केली ती वेटिंग रूममधील कपड्यांच्या आणि वागणुकीच्या बारीक निरीक्षणांपासून. मग आपण मूड आणि इफेक्टमधील हवामानाचा फरक समजून घेतला. त्यानंतर आपण विचार प्रक्रियेचा रेल्वे ट्रॅक कसा धावतो आणि त्यात वर्ड सॅलड किंवा आभासांचे अडथळे कसे येतात हे पाहिले. आणि शेवटी MSME आणि केजच्या माध्यमातून ह्या अमूर्त गोष्टींना संख्येत कसे मोजले जाते हे देखील आपण उलगडून पाहिले. आणि या प्रवासातून एक गोष्ट नक्कीच सिद्ध होते की मानवी मनाचा अभ्यास हा केवळ एक संवाद नसून ती एक अत्यंत सुसद्ध आणि शास्त्रीय प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. तिला म्हटल्याप्रमाणे आपला मेंदू खरोखरच एका ब्लॅक बॉक्स सारखा आहे. विज्ञानामध्ये स्मृतींच्या खुणांना एनग्रॅम म्हटले जाते, ज्यांचं मूळ स्वरूप आजही विज्ञानाला पूर्णपणे उलगडलेलं नाही. ते गूढच आहे अजूनही. आपण नेहमी दुसऱ्यांच्या मानसिक स्थितीचे मूल्यांकन करण्याबद्दल बोलतो, पण एकदा विचार करून पहा, जर आपण रोज स्वतःचीच एक छोटी मेंटल स्टेटस एक्झामिनेशन घेतली तर? खरंच हा खूप खोल विचार आहे. आज माझा आतला मूड आणि बाहेर दिसणारा अफेक्ट एकसारखा आहे का? माझे आजचे विचार सिरियल 7 मधील गणितासारखे स्पष्ट आहेत की एखाद्या वर्ड सॅलडसारखे गोंधळलेले आहेत? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारण्यासारखा आहे. नक्कीच. चला तर मग याच विचारासोबत आपण आज इथेच थांबूया. स्वतःचा मनाचा वेध घेत रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा. धन्यवाद.